आपण वेळेवरती एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आजच्या पत्रकार परिषदेचा विषय आहे की आमची शिवसेनेचे नेते आणि माजी मतदारसंघातले संजय निरुपमसाहेब यांनी 4 दिवसांपूर्वी या मुंबई शहराचा उपमहापौर माझ्याकडे सन्माननीय मुंबई शहरातील 435 एवढे जे अधिकृत पात्र असलेले नोंदणीकृत असलेले फेरीवाले यांच्या संदर्भामध्ये हे त्यांचे प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातील त्याबाबत आपण बैठक आयोजित करावी आणि जी बैठक आता नक्कीच उपस्थित येतो आणि याबाबत आपल्याशी संवाद आमचे नेते निरुपम साहेब आपल्याशी संवाद साधतील. त्यानंतर त्यांच्या व्यतिरिक्त काही प्रश्न माझ्या बाबत असतील किंवा आमच्या दोन्ही अध्यक्षांबाबत संदर्भात असेल तर आपण विचारू शकतो. धन्यवाद माननीय उपमहापौर. पीएमसी कडून पण कारवाई होते, पोलीस कडून पण कारवाई होते आणि सर्व दरम्यान 2014 मध्ये एक कायदा पार्लमेंटने पास केला, बनवला. तो म्हणजे फेरीवाला कायदा, फेरीवाला टाउन वेंडिंग कमिटी म्हणजे बेंडर्स ऍक्ट. तो कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की 2014 पासून जे काही फेरीवाले वेगवेगळे शहरामध्ये धंदा करत आहेत त्यांचा तुम्ही सर्वे करा, त्यांचं रजिस्ट्रेशन करा आणि त्यांना पात्र करण्याची प्रक्रिया सुरू करा. म्हणजे तेवढे पात्र होऊ शकतात, तेवढे रजिस्टर्ड होऊ शकतात. हा एक विषय आहे. 2014 पासून मी लगातार महानगरपालिकामध्ये पूर्वी अजय मेहता होते कमिशनर, त्यांच्याबरोबर बसून त्याच्यानंतर ते काय कमिशनर आणि त्याच्याबरोबर एकच मागणी करत आहोत की तुम्ही तर कायदा लागू करा. आज 2026 पर्यंत तो कायदा लागू झालेला आहे. या विषयावर आम्ही पण कोर्टमध्ये गेलो होतो, बाकी सारे फेरीवाले गेले होते. 23 मार्च 2026 चा जो एक ऑर्डर आहे हायकोर्टचा, मुंबई हायकोर्टचा, तो एक जबरदस्त ऑर्डर आहे. तो म्हणजे एक सर्व विषय जो आहे तो क्रिस्टल क्लिअर करतो. त्याने सांगितलं एकही अनधिकृत फेरीवाला मुंबईमध्ये आलेला नाही. आम्ही पण त्या विषयाचं समर्थन करतो, पाठिंबा. अनधिकृत फेरीवाला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की 99,435 असा जेव्हा तुम्ही 2014 मध्ये सर्वे केला होता ते सर्वे एवढे लोकांच्या रजिस्ट्रेशन झाला होता, ते नोंदणीकृत आहेत. म्हणजे यांना तुम्ही आता आय कार्ड द्या आणि धंदा करण्याची परवानगी द्या. त्याच व्यतिरिक्त 29,004 असे फेरीवाले आहेत ज्यांचा एक इलेक्टोरल कॉलेज बनवून त्यांनी टाउन वेंडिंग कमिटीच्या निवडणुकी अनाउन्स केली. 29,000 म्हणजे महानगरपालिका ऍक्सेप्ट करतो की 29,000 तो पक्के पात्र आहे. त्याच्या व्यतिरिक्त 90,000 पण 99,000 पण पात्र, म्हणजे 1,30,000 29,000 असे फेरीवाला पात्र आहेत मुंबईत. पण जेव्हापासून हायकोर्टचा ऑर्डर आलेला आहे तेव्हापासून हे सगळे पात्र फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई चालू आहे. हायकोर्ट काय सांगतो की तुम्ही अनधिकृत अपात्र फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करा. कारण महानगरपालिका आणि पोलीस तर्फे संपूर्ण मुंबईमध्ये काय चालू आहे, तो पात्र फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई चालू आहे. हा विषय घेऊन आज आम्ही माननीय आयुक्त महोदय बरोबर बसलो आणि त्याची एवढीच आमची मागणी आहे की जोपर्यंत तुमच्या टाउन वेंडिंग कमिटीचा स्थापन करण्याच्या प्रक्रिया पूर्ण होत नाही, जोपर्यंत तुमचा जो QR कोड देण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत कमीत कमी त्यांना व्यवसाय करू द्या, धंदा करू द्या. कारण त्याचा उदरनिर्वाहाचा विषय आहे. तर रोज काम करतात, काहीतरी ऑन करतात आणि त्याच्यावरती त्यांचे कुटुंब चालवतात. आज 23 मई, एप्रिल, मे 2.5 महिना झालेला आहे. त्यांच्या विरोधात कारवाई सतत चालू आहे. पात्र फेरीवाल्यांना काम करून देत नाही. आज मॅडमनी, आयुक्त मॅडमनी असं आम्हाला एक सर्वांच्या समोर एक घोषणा केलेली आहे की 10 जून पर्यंत
आमची मागणी होती 10 दिवसापर्यंत, म्हणजे आज 9 दिवस नंतर सर्व 99,435 फेरीवाला आहे QR कोड म्हणजे आय कार्ड देणार. 10, 11 आणि 12 तीन दिवसामध्ये वाडामध्ये प्रत्येकाला QR कोड आणि आय कार्ड मिळेल आणि त्यानंतर ते सगळे धंदा करू शकतात. म्हणजे 10 दिवसाचा एक प्रॉब्लेम आहे. 10 दिवसासाठी सगळे जो पात्र फेरीवाले ते पण धंदा करू शकत नाही. पण 10 दिवसानंतर म्हणजे 12, 13, 14, 15 जून पासून सगळे पात्र फेरीवाला धंदा करू शकतात. आमची मागणी होती, त्यांनी मागणी केलेली आहे. मला असा आता विश्वास आहे की पुढे 15 दिवसानंतर सगळे पात्र फेरीवाले आहेत त्यांच्या विरोधात कुठल्या प्रकारची कारवाई नाही होईल. आमची मागणी होती तुमचे जो 99% यादी आहे ती यादी तुम्ही पुस्तकाकडे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्या विभागामध्ये केवढे पात्र आहेत नोंदणीकृत फेरीवाले आहेत त्यांची यादी पाठवा. आणि एकही पात्र फेरीवाला त्यांच्या विरोधात कारवाई नाही होईल. आता असा आम्हाला शब्द दिलेला आहे. तोपर्यंत हे जाऊन वेगळं कमिटीचं काम चालू आहे. टाउन वेंडिंग कमिटी काम करण्यामध्ये थोडा वेळ लागेल. एकदा टाउन वेंडिंग कमिटीची स्थापना होईल त्यानंतर तो कमिटी ठरवेल की कुठल्या एरिया हॉकी झोन होऊ शकतो, कुठल्या एरिया नो हॉकी झोन. महानगरपालिकेच्या काही टाउन वेंडिंग कमिटीमध्ये फेरीवालांचे प्रतिनिधी आहेत, जो सिटीजन ग्रुप असतात आणि बाकी जो महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त असतात. टाउन वेंडिंग कमिटी एक संपूर्ण मुंबईची आहे, एक प्रत्येक झोनचा आहे. तो टाउन वेंडिंग कमिटीवर मोठी जबाबदारी आहे. पण आम्ही अशी मागणी केली लवकरात लवकर टाउन वेंडिंग कमिटी कंप्लीट करत स्थापन करण्याचा, जेणेकरून सगळे जो पात्र फेरीवाले आहेत त्यांचा धंदा गावी. एकदा पुन्हा मी स्पष्ट करतो, आम्ही कुठेही अपात्र फेरीवालाच्या बरोबर कुठे नाही. आमच्या बस एवढी मागणी आहे की जे काही पात्र आहेत त्यांना धंदा करू द्या. त्याच्या एक लिगली ते ऑथराइज्ड आहेत, टायटल आहे धंदा करण्याच्या, त्यांना धंदा करण्याच्या परवानगी देईल. त्याचा थांबू नका. 2 महिन्यापासून बंद आहे. आता त्यांनी 10 दिवस करून त्याच्या प्रतीक्षा करण्याची एक निवेदन केलं. 10 दिवस अजून ते वाट पाहणार आणि 10 दिवसानंतर सगळ्यांचा धंदा सुरू होईल. आणि आज तुमची आम्हाला घोषणा करायची. आतापर्यंत जी कारवाई महानगरपालिकेने केली आहे ती अनधिकृत आहे, मात्र बांगलादेशी विरुद्ध केली आहे असं म्हटलं गेलं होतं. 100चा प्रोग्राम झाला त्यातही सांगितलं महापौरांनी की आम्ही बांगलादेशी फेरीमध्ये किती सोडले केली. माझ्या मनात पण असा प्रश्न आहे की बांगलादेशी जो फेरीवाले त्यांच्या विरोधात तुम्ही खुशाल कारवाई करा, काय नाही. पण बांगलादेशीच्या नावाने त्याप्रमाणे मुंबईचे जो मूळ रहिवासी आहेत, जो उत्तर भारतातून या दक्षिण भारतातून गुजरातून आलेले लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई चालू आहे. तो चुकीचा होता. आणि किती बांगलादेशी त्यांनी शोधला किंवा पकडला हा विषय तुम्ही मुंबई पोलीसचे जो कमिशनर साहेब त्यांच्याशी विचारा. मी पण तुमच्या माध्यमातून विचारतो. पण तुमचे मित्र पक्ष आहे आणि तोच विषय उचलता आहात. यापूर्वी बांगलादेशी फेरीवाले नेमके मुंबईत यांचा आकडा समोर आलाय का? तुम्ही विचारणा केली का की तुम्ही इथून पुढे विचारणा करणार आहात त्यांना? मी विचारणा केलेला आहे. मी प्रश्न विचारलेला आहे की किती बांगलादेशी घुसपैठिये घुसखोर मुंबईमध्ये फेरीचा धंदा करतात याचा काहीतरी सर्वे करा आणि आम्हाला आकडा द्या. पण अजूनपर्यंत काही नंबर आमच्या समोर आलेला नाही. जे कारवाई झालेली आहे बांगलादेश देखा जाए तो अगले 6 महीने लग जाएंगे एक्चुअली हॉकी नो हॉकी को डिसाइड करने में. Whom do you blame for this absolute delay and apathy towards when the courts have said कि there is legitimacy towards offers? आप किसको blame करते हो ये 10 साल के लिए? That is completely failure of BMC. It is the BMC job and responsibility to implement this law. And BMC was asked to implement the law with the parliament passed this act. But आज 12 साल 10 साल 12 साल हो गए अभी तक ये कानून लागू नहीं हुआ. तो इसके लिए सिर्फ और सिर्फ महानगरपालिका जिम्मेदार है और उसके अधिकारी जिम्मेदार. अब आपने जो सवाल उठाया कि अभी तक सर्वे हो रहा है, सर्वे अब नहीं हो रहा. सर्वे हो चुका,
2014 के मई महीने में सर्वे हुआ था, मुझे पूरी तरह याद है। सर्वे हो चुका है सर, लेकिन अभी भी ये लोग बोल रहे हैं और 15 दिन जाएंगे QR कोड देने में। उसके बाद टाउन प्लानिंग कमेटी डिसाइड करेगी कहाँ पे हॉकर्स बैठेंगे, कहाँ पे नहीं बैठेंगे। बहुत अच्छा सवाल है आपका। अभी आगे तय हुआ है कि 20 जगह ऐसे हैं पूरे मुंबई में तो कंप्लीटली नो हॉकी। ये स्टेशन के आसपास कह रही है, तो सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है कि स्टेशन के बाहर 150 मीटर जो हॉकी टीम होनी चाहिए। हम 100% एग्री करते हैं, क्योंकि मुंबई में जिस तरीके से लोकल ट्रेनों में ब्लास्ट वगैरह के बाद हमारे सबसे दूसरों की जा रही है, उस हिसाब से सिक्योरिटी इज टॉप प्रायोरिटी। तो 20 जगह छोड़ के हर जगह हॉकिंग जोन है। फिर भी आने वाले दिनों में कौन सा हॉकी जोन को बदलना है, कौन सा हॉकी जोन को हॉकी जोन करना है, यह किसी का कार्य। उससे पहले 99,435 परिवारों को आई कार्ड दे दिया जाए और आई कार्ड देने के बाद उनको धंधा करने का अधिकार मिल जाएगा। हाँ, अब उस आई कार्ड में एड्रेस नहीं है, गली का नाम नहीं है, मोहल्ले का नाम नहीं है। दैट विल बी डिसाइडेड बाय पीवीसी एंड इट इज गोइंग टू टेक सम टाइम। पीवीसी का जो कॉन्स्टिट्यूशन है, इट विल टेक मिनिमम, मुझे बता रहे थे कि कम से कम 2 महीना लग जाए, मुझे लगता है उससे ज्यादा भी लग सकता है। मुझे कोई दिक्कत नहीं है पीवीसी को गठित करने में, आप जितना टाइम लेगा दीजिए, लेकिन तब तक ये जो गरीब लोग रोज धंधा करके पेट पालते हैं, उनको धंधा करने की पड़ती है। तो दे आर रेडी, दे विल कंसीडर दिस प्रपोजल। तो आने वाले दिनों में जब उनको QR कोड मिल जाएगा, मतलब आई कार्ड मिल जाएगा, तब उसकी आदि लेकर के हम अलग अलग डीएमसी के पास आके बैठ करके वो जो 20 जगह है जो नो हॉकी जोन है, उसमें कितने लोग आते हैं, मेरे ख्याल से कितने हो गए, 2,500-3,000, ज्यादा नहीं है, 3,500 के आसपास है। तो 20 प्लेसेस है ना जो स्टेशन के आसपास का, विच इज क्लियर 100% नो हॉकी जोन, वहां पर मैक्सिमम 3,500 लोग, उनमें से सब 200-300 लोग अलग अलग स्टेशनों पे उनको कहीं ना कहीं एकोमोडेट किया जा सकता है। महानगर पालिका और पुलिस वाले मिलकर कर सकते हैं। मतलब वो एक प्रोसेस है, एक प्रक्रिया वो एक्सरसाइज अब करने का है। लेकिन सर्वे अब नहीं होना है, सर्वे हो चुका है, आई कार्ड बन चुकी है। आई कार्ड बोल रहे हैं 10 से लेके 12 जून के बीच हम एक वार्ड में बांट देंगे, मतलब 15 जून से सारे परिवारों का धंधा शुरू हो सकता है जो पात्र है उनका। एक सवाल ऐसा है कि पात्र अपात्र होने के बाद क्या जो पोलीस और बीएमसी के लोग पात्र आणि अपात्र ठरल्यानंतर फेरीवाल्यांकडनं जे बीएमसीचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, हे हप्ते घेतात, ते हप्ते बंद होतील का? त्याची काय शाश्वती आहे का? मुंबईमध्ये फेरीचा धंदा असाच चालू राहिला पाहिजे, जेणेकरून अनधिकृत धंदा चालू राहील आणि हप्त्याचा कलेक्शन होत राहील। पण जेव्हा पात्र फेरीवाला धंदे करणार, तेव्हा हप्ता वसुलीचं काम संपलं। त्याला कोणीही कोणाला हप्ता देऊ शकत आणि कोणी हप्ता घेऊ शकत नाही। तो महानगरपालिका त्यांचा जो प्रश्न होता मॅडमचा की का उशीर झाला, म्हणजे महानगरपालिकामध्ये काम करणारे जो लोक आहेत, तो पण असा त्यांच्या मनात पण असं आहे की जोपर्यंत होऊ शकतो त्याला ढकला आणि पाचचा एक बाद राहू द्या, जेणेकरून हे हप्ता वसुली करू। तो आमची सुरुवातीपासून मागणी आहे की तुम्ही फक्त पात्र फेरीवाल्यांना बसण्याची व्यवस्था करा, अपात्रच्या विरोधात कारवाई करा, काय हरकत नाही। पण ते होऊ देत नाही, आता होऊ देणार तो हप्ताचा विषय संपणार। म्हणजे आता सणावाराचे दिवस आता पुढे आणि एकत्रित सणाचे दिवस सुरू होतात। या काळामध्ये सर्वाधिक फेरीवाले जे मराठी असतात, येणारे भाजपाले शिवसेनेचा हा कोर मतदार, त्यांच्यासाठी तुम्ही उभे राहताय का? आणि एकंदरीत अशा पद्धतीने फेरीवाल्यांवर कारवाई होईल, कारण मनसेने सुद्धा हा मुद्दा घेतलेला होता, ते मराठी विरुद्ध अमराठी या वादाची झालं सुद्धा या विषयाला। फेरीवालाचा मुद्दा मराठी विरुद्ध अमराठी मुद्दा आहेच नाही, हा चुकीचा परसेप्शन आहे। मुंबईमध्ये जे फेरीवाले आहेत त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्ती, 40% पेक्षा जास्ती मराठी बाधित आहेत। जेव्हा फेरीवाल्याच्या समर्थनामध्ये उभे होतो आणि त्यांच्या मदत करण्याची मागणी करतो, म्हणजे असं नाही की फक्त उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय किंवा गुजराती किंवा मुस्लिम किंवा असं काही नाही। माझ्याकडे एक महिला आली एक आठवडापूर्वी, आमच्या काँग्रेसचा नेता होता, स्वतःचे राणे साहेब बरोबर आहे, गणेश रहाटे, त्यांची बहीण 30-40 वर्षापासून फूल विकण्याचं काम करत होती बोरीवली स्टेशनमध्ये। बोरीवलीचे जो आमदार साहेब आहेत त्यांनी एवढा एकदम आतंक मचवला तिकडे
की तो बाईच्या धंदा तेच बंद करून दिला रहाटे मॅडम. तो असं नाहीये मराठी लोकांचा धंदा ते बंद करून आणू नका. हा विषय नाही, हा लोकांच्या उदरचा विषय आहे. मात्र मराठी फेरीवाल्यांना टार्गेट केलं जात आहे का? नाही असं नाही. पात्रमध्ये जो मराठी आणि गैर मराठी सगळ्यांवर पोलीसवाले कारवाई करतात आणि बीएमसी वाले करतात कारवाई करतात. आणि जो तो त्यांची जो इनसेन्सिटिव्हिटी आहे ना दॅट इज टुवर्ड्स एव्हरीवन. मोदींचा उल्लेख केला की ते आमदार संजय आहे. तुम्ही थेट भाजपच्या आमदारांबद्दल बोलताय असं त्यांचा एक आदर करून त्यांच्या प्रती मनात खूप आदर ठेवून मी सांगतो की बाबा गोरगरिबांच्या विरोधात कारवाई करण्यापूर्वी थोडा विचार करा. जे लोक पात्र आहेत, जे लोक वर्षानुवर्षे धंदे करत आहेत एरियामध्ये, त्यांच्या विरोधात एक बांगलादेशीच्या नावाने आम्ही कारवाई करून त्यांच्याकरता बसवतो, थोडा चुकीचा आहे. मी सर्वांचे निवेदन करतो जो गोरगरीब लोक मुंबईमध्ये राहतात त्याला दोन रोटी कमवण्याचा जो एक संधी आहे तो संधी तुम्ही त्यांच्या हातात घ्या. मला असं वाटतं गुरुवारीची आहे ना. मला सगळं रेल्वे स्टेशनला सोडून आपल्याला ते कम्प्लीट उठवायचे होते. मे बी बांगलादेशी की मराठी आहे युपी मध्ये आहे त्याच्यातला कुठलाही प्रश्न नव्हता. जर सरकार बोर्ली स्टेशन आपल्याला क्लिअर करायचं होतं त्या मागचा त्यांचा उद्देश असावा आमदारांचा, महायुतीचे आमदार आहेत त्यांचा, मे बी त्याच्या हिशोबाने त्यांनी ते सगळे पण फेरीवाल्यांवर कारवाई करणं मुळात प्रशासनाचं काम आहे. आमदारांच्या सांगण्यावरून किंवा लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून त्या कारवाया होत आहेत का? म्हणताय की जर अशा असं नाही झालं पाहिजे. असा कोणी नगरसेवक आमदार खासदारच्या सांगण्यावरून प्रशासकीय कारवाई नाही झाला पाहिजे. आपण एक जनप्रतिनिधी म्हणून फक्त एक विषय उपस्थित करू शकतो, पण जेव्हा कारवाई होतो तेव्हा कायद्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे याची शहानिशा शासनाकडून, शासनाचे पदाधिकारी करून अथवा अधिकारी करून झाला पाहिजे. बस झाला आता. स्टेटमेंट आहे ते आता आम्हाला दिसायचं. कारण भाजपचे नगरसेवक असतील, नेते असतील, आमदार असतील, तर महापौरांचं देखील म्हणणं होतं की आम्हाला बांगलादेशी फेरीवाल्यांना इकडून पूर्णपणे 100% मुक्त मुंबई करायची ना. दुसरीकडे तुम्ही बोलताय की आमदार आणि नगरसेवकांची सांगण्यावरून कारवाई होता कामा नये. आणि तिसरं महत्वाचं स्टेटमेंट तुम्ही केलं की मला तरी एकही फेरीवाला बांगलादेशी फेरीवाला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तुम्ही सर्वे करून आकडेवारी मागे केली आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात भाजपकडून काही मागितलं नाही. 1-2 महिन्यापूर्वी समजा 23 मार्चच्या एंडमध्ये 23 मार्च एक प्रेस कॉन्फरन्स मी घेतला होता प्रेस क्लब मध्ये, आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मागणी केली होती की भाई मुंबई पोलीसचे आयुक्त महोदय तुम्ही बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात जोरदार कारवाई करता, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. किती बांगलादेशी तुम्ही पकडला त्याच्या नाव तर द्या कमीत कमी मला. कुठून कुठून तुम्हाला भेटले तो आजपासून आजपर्यंत एकही बांगलादेशीचं नाव आला नाही. तो काय नाही बांगलादेशीच्या विरोधात कारवाई केलाच पाहिजे, पण बांगलादेशीच्या नावाने आमच्या लोकांच्या विरोधात कारवाई करू नका एवढी माहिती. हा प्रश्न फक्त भाजपच्या नगरसेवकांच्या ऑर्डात नाहीये, हा सर्वच पक्षाच्या विशेषतः तुमच्या सुद्धा पक्षाच्या नगरसेवकांच्या ऑर्डामध्ये हा प्रश्न आहे. विधी समिती अध्यक्षांनी सुद्धा मागे एकदा असाच विषयावर आवाज उठवला होता आणि लगेच त्यांना काढलं सुद्धा होतं. त्यामुळे कुठेतरी हे जे अवैध प्रकारे बसलेले फेरीवाले आहेत त्यांच्या विरोधात कारवाई होत असताना तुम्ही अशा प्रकारचं समर्थन करता की 150 मीटर सोडून त्यांना बसू द्या, म्हणजे पुन्हा एकदा कायदा आणि सुरक्षेचा सुद्धा प्रश्न 150 मीटरचा जो झोन आहे तो सुप्रीम कोर्टचे आदेशाप्रमाणे नो हॉकिंग झोन डिक्लेअर झालेला आहे. असा 30 ठिकाणं मुंबईमध्ये आहे. आता करू शकत नाही. काय व्यवस्था आहे त्यांच्यासाठी काहीतरी पर्यायी जगात दिला पाहिजे ही मागणी आहे. म्हणजे अनधिकृत लोकांना तुम्ही उभे करू नका, तुम्ही बसू द्या. मी सांगत नाही, जे पात्र आहेत त्यांच्यासाठी एक दुसरी तुम्ही पर्यायी व्यवस्था करू. बांगलादेशीच्या आड कुठेतरी उत्तर भारतीय आणि एकत्रित मराठी फेरीवाल्यांना देखील कारवाईचा सामना करावा लागला असं
बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे याच्यावर काही मतभेद नाही. शिवसेना पूर्णपणे या विषयावर उभा आहे, पाठिंबा देतो. पण त्यांच्या नावाने जेव्हा तुम्ही कारवाई करता तेव्हा जरा एक 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 सावध राहा की आमचे लोक तर नाही आहेत ना, भारताचे लोक तर नाही आहेत ना, मराठी भाषिक नाही, उत्तर भारतीय तर नाही आहेत ना. त्यांच्या विरोधात पण कारवाई झालेला आहे बांगलादेशच्या नावाने. एकदा पुन्हा मी सांगतो, असे लोक आहेत, असे लोग येतात आमच्याकडे कि साहब बांग्लादेशी को है कि हम लोग के खिलाफ कार्रवाई कर रहे हैं, साहब अगर हम लोग के खिलाफ करें तो आपका बोलो नहीं हमारे खिलाफ कार्रवाई करें. लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे, हे माझ्या सांगण्याचं तात्पर्य आहे. हा प्रकार दादा म्हणून बहुत हुआ तो देखा पत्रकार आजच्या बैठकीचं मी महत्वाचे तुम्हाला मुद्दे सांगतो आणि ते अतिशय महत्वाचे. शिवसेना ही शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवरती काम करते आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते. त्या शिवसेनेच्या माध्यमातून आज एक अधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नांबाबत खूप महत्वाचा असं न्याय आजच्या बैठकीमध्ये आम्हाला मिळालेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासोबत जी आमची बैठक झाली त्याच्यामध्ये आमची सगळ्यांची नेत्यांची ही मागणी होती आणि ती महायुतीतर्फे होती की मुंबई शहरामध्ये असणारे जवळजवळ नोंदणीकृत 99,835 हे एवढे जे फेरीवाले आहेत यांना आपण मुंबई शहरामध्ये सर्वोच्च न्यायालय जिथे 20 जागा सांगितलेल्या जिथे फेरीवाले बसता कामा नये ते सोडून अन्य ठिकाणी बसण्याचा अधिकार आपण द्यावा, ही आमची प्रमुख मागणी होती. त्या मागणीच्या संदर्भामध्ये प्रशासनाने आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांनी उत्तर देताना सांगितलं की आम्ही 10 जूनला हे ओळखपत्र नोंदणीकृत फेरीवाले असल्याचं ओळखपत्र ह्या सर्व लोकांना देणार आहोत आणि ते फेरीवाले ज्या ज्या वॉर्डाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात त्या त्या वॉर्डमध्ये त्यांना हे ओळखपत्र दिली जाते. याचाच अर्थ आहे की हे एक प्रकारचं तात्पुरतं का होईना परवाना या फेरीवाल्यांना देण्याचं यश आजच्या या आमच्या बैठकीतून प्राप्त झाले असं मी म्हणतो. या तात्पुरत्या नोंदणीकृत ओळखपत्रामुळे पोलिसांचे हप्ते महानगरपालिकांचे अधिकारी जर काही घेत असतील हप्ते देखील यांच्याकडून घेता येईल कामा नये अशा प्रकारची देखील मागणी आम्ही त्यांच्याकडे प्रशासनाकडे केली. राहिला मधला जो काळ आहे या मधल्या काळामध्ये जोपर्यंत टाउन बिल्डिंग कमिटीची स्थापना आता प्रगती पथावरती आहे आणि त्याच्यामध्ये काही अशासकीय सदस्यांचा भरणा करायचा आहे, ती झाल्याच्या नंतर ही टाउन बिल्डिंग समिती गठीत होईल आणि ती त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जी काही गाईडलाईन दिली त्याप्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन त्यांना जी काही गाईडलाईन देईल त्याप्रमाणे मुंबई शहरामध्ये फेरीवाल्या धोरणावरती ती काम करते. या एवढ्या कालावधीमध्ये आमच्या या मुंबई शहरातील अधिकृत फेरीवाल्यांना आपण प्रोटेक्ट करावं ही मागणी आमची म्हणून साध्य झालेली आहे. फक्त यासाठी 10 तारखेचा पर्यंत आपल्या फेरीवाल्यांना वाढ बघावी आणि आम्ही फेरीवाल्यांना निरुपम साहेबांनी आणि आम्ही त्यांना विनंती केली की अजूनही आपण एक 10 ते 12 दिवस आपण थांबावं, कारण ह्या सगळ्यांचं पोट जे आहे ते हातावरती आहे. दररोजचा धंदा करून विक्री करून हे आपला पैसा कमवतात आणि आपलं घर चालवतात. त्यामुळे हे शेवटच्या 10-12 दिवसामध्ये मुंबई शहरामध्ये हा त्यांचा प्रश्न संपुष्टात येईल